नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज सकाळपासून पहाटेपासून मतदानाची प्रत्येक बातमी तुम्ही एनडीटीव्ही मराठीवर पाहताय आणि आता मतदानाची मुदत संपायला फक्त काही क्षण बाकी असताना जी अंतिम आकडेवारी हाती आले त्यानुसार राज्यामध्ये मतदानाचा टक्का वाढण्याची चिन्ह दिसतात आणि संपूर्ण राज्यासाठी ही दिलाशाची बाब आहे। विशेषतः लोकसभा निवडणुकांचा इतिहास लक्षात घेतला तर आता जी आकडेवारी हाती आले त्यानुसार 58% जास्त मतदान राज्यभरामध्ये झाले। मात्र हा आकडा आणखीन वाढेल कारण अनेक ठिकाणी जे नागरिक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यांचं मतदान अजूनही सुरू आहे। सगळ्यात चांगली बाब म्हणजे गडचिरोलीमध्ये जे महाराष्ट्रातला एक टोकाचा जिल्हा मानला जातो त्या जिल्ह्यामध्ये 69.63% मतदानाची नोंद करण्यात आली आहे। तर मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त शहरी भाग इथे मात्र कमी मतदान झाले। 49.7% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। म्हणजे आदिवासी बहुल भागामध्ये सर्वात जास्त मतदान तर मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये सगळ्यात कमी मतदान असं काहीसं महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे। मुंबई उपनगरांचा विचार केला तर 51.76% मतदानाची नोंद झालेली आहे आणि इथे सगळ्यात कमी मतदान झाले ते कल्याण पश्चिम या मतदारसंघामध्ये। 65% जास्त मतदानाचे जवळपास 35 मतदारसंघ आता आहेत। यामध्ये आणखी वाढ होऊ शकते कारण बऱ्याच ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे। महाराष्ट्राच्या 288 विधानसभेच्या जागांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान असल्यामुळे आज महाराष्ट्रभर मतदानाचा जोर चांगला पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या। राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी नेमकी कशी राहिलेली आहे त्यावर एक नजर टाकूया। गडचिरोलीमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 69.63% इतकी नोंदवली गेली तर मुंबई शहरामध्ये मतदानाचा टक्का 49.07% इतका नोंदवला गेला। स्टार्क डिफरन्स असं म्हणता येईल याला कारण शहरी भाग आणि ग्रामीण भाग यातला फरक आहे हा मोठ्या प्रमाणावर। अहिल्यानगरमध्ये 61.95% मतदानाची नोंद झाली आहे तर अकोल्यामध्ये 56.16% इतकं मतदान झाले संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। अमरावतीमध्ये 58.48% तर संभाजीनगरमध्ये 60.83% इतकं मतदान झाले। बीड जिल्ह्यामध्ये 60.62, भंडाऱ्यामध्ये 60.80% मतदान। बुलढाण्यामध्ये 62.84 तर चंद्रपूरमध्ये 60.48% मतदानाची नोंद झाली आहे। धुळ्यामध्ये 59.75 तर गोंदियामध्ये 65.9% मतदानाची नोंद झाली आहे। हिंगोली शहर आणि जिल्ह्यामध्ये मिळून 61.18 तर जळगावमध्ये 54.69% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही मतदानाची टक्केवारी। जालना जिल्ह्यामध्ये 64.17 तर कोल्हापूरमध्ये 67.97 म्हणजे जवळपास 68% इतकं मतदान झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मतदानाचा आकडा चांगला नोंदवला गेलाय। लातूर जिल्ह्यामध्ये 61.43 तर मुंबई उपनगरमध्ये मात्र 51.76% इतक्याच मतदानाची नोंद झालेली आहे। मुंबई शहर असेल किंवा उपनगर असतील इथे मतदानाचा आकडा इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये बराच कमी राहिलाय। नागपूरमध्येही 56.6 तर नांदेडमध्ये 55.88% मतदानाची नोंद झाली आहे। नंदुरबारमध्ये 63.72 पुन्हा एकदा आदिवासी बहुल भागामध्ये मोठा टक्केवारी दिसते तर नाशिकमध्ये 59.85%। धाराशिव जिल्ह्यामध्ये 58.59 तर पालघरमध्ये 59.31% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे। परभणीमध्ये 62.73 तर पुण्यामध्ये 54.9% मतदानाची नोंद। पुन्हा एकदा शहरामध्ये मतदानाचा टक्का कमी। रायगड जिल्ह्यामध्ये 61.1 तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 60.35% मतदानाची नोंद झाली। कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात जवळपास सारखं मतदान आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये 63.28 तर साताऱ्यामध्ये 64.16% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रायगड रत्नागिरीप्रमाणेच मतदानाचा टक्का 60% वर राहिलाय, 62.6%, तर सोलापूरमध्ये 57.9% इतक्या मतदानाची नोंद झाली आहे. ठाण्यामध्ये 49.76%, पुन्हा एकदा शहराच्या ठिकाणी मतदानाचा टक्का कमी, तर वर्ध्यामध्ये 63.50% अशा चांगल्या मतदानाची नोंद झाली आहे. आणि आता विदर्भामधले वाशिम आणि यवतमाळ जिल्हे. वाशिम जिल्ह्यामध्ये 57.42% आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 61.22% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची ही मतदानाची आकडेवारी. वेगवेगळ्या विभागांमधून आपले रिपोर्टर्स आता आपल्या सोबत आहेत. एनडीटीव्ही मराठीचे सगळे रिपोर्टर्स जे सकाळपासून आपल्याला मतदान केंद्रांवरची अपडेट देत आहेत. अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि नाशिकहून प्रांजल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला अक्षयकडे जाते. अक्षय, मुंबईमध्ये मतदानाचा टक्का बराच कमी दिसलेला आहे, यामागची नेमकी कारणं काय आहेत ही जाणून घेणार आहोत. पण तुझ्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कोकणाची काय परिस्थिती आहे, कारण कोकणातले 3ही जिल्हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदानाचा टक्का 60%पेक्षा जास्त आहे, जो निश्चितच सध्याच्या आकडेवारीमध्ये चांगला म्हणावा लागेल. कविता, आपण जर बघितलं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणची जी आकडेवारी आपल्या समोर आली आहे ही 5 वाजेपर्यंतची आकडेवारी होती आणि शेवटच्या 1 तासातलं मतदान हे जो अनुभव आपला सांगतो ते 10% आणखी वाढू शकतं. म्हणजे ही आकडेवारी 70% जाऊ शकते आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातल्या मतदानापैकी हा आकडा चांगला मानला जातो. एकूण सकाळच्या सुमारास आपण जर बघितलं तर काहीसा हे आकडे मतदानाच्या टक्केवारीचे पुढे सरकत नव्हते, मात्र दुपारनंतर अचानक हे आकडे वाढायला लागले आणि ज्यावेळी 1 वाजता नंतर 3 वाजताची आकडेवारी आली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची वाढ झाल्याचं चित्र समोर आलं. एकूण आपण जर बघितलं तर उत्साह देखील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. कणकवलीमध्ये मी होतो, कणकवली त्यासोबतच कुडाळ, मालवण आणि सावंतवाडी या ठिकाणच्या रेल्वे स्थानक असतील, बस स्थानक असतील, या ठिकाणी मुंबईतले जे चाकरमानी आहेत ज्यांचं मतदान कोकणामध्ये आहे अशांचे लोंढेच्या लोंढे येतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. अर्थातच हे जे मतदान आहे समाधानकारक मतदान म्हणता येईल आणि जे उमेदवारांकडनं आपल्याला कळलं की अशा पद्धतीचा उत्साह आणि अशा पद्धतीच्या मतदानाची टक्केवारी ही याआधी कमी होती. म्हणजे साधारण जर 70% जात असेल तर यापूर्वी 65 ते 67% कोकणामध्ये ही आकडेवारी आपल्याला बघायला मिळत होती. निश्चित वरती जे 4 ते 5% हे मतदान वाढतंय, मग ते सिंधुदुर्गमध्ये असेल, म्हणजे सिंधुदुर्गातल्या 3ही विधानसभा मतदारसंघात असेल किंवा तिकडे रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल, या सगळ्या ठिकाणी हे वाढीव जे मतदान आहे हे नक्कीच निकालावरती याचा परिणाम पडणार आहे. कारण हे नेमकं मतदान महायुतीच्या बाजूला जाणार, महाविकास आघाडीच्या बाजूला जाणार की अन्य जे उमेदवार आहे यांच्या बाजूनी जाणार, हे आता 23 तारखेलाच कळणार आहे. 23 तारखेला आपल्याला सगळ्यांना कळणार आहे. जे कॅल्क्युलेशन्स असतात करणार आहे. निश्चित सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मतदानाची टक्केवारी किती याच्यावरूनही काही ठोकताळे बांधले जात आहेत. कोकणातल्या 3ही जिल्ह्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये 60% वर मतदानाची नोंद झालेली आहे 5 वाजेपर्यंत आणि जसं अक्षय सांगतात त्यामध्ये कदाचित आणखीन 10% वाढ होऊ शकते, जो जनरल इतर मागच्या निवडणुकांचा आपला अनुभव आहे. कोकणाला लागून असलेल्या ठाण्यामध्ये जाऊयात. विनय म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विनय, ठाण्यानं पुन्हा एकदा सरासरीच्या खालचाच आकडा नोंदवलेला आहे. अपेक्षा होती की लोकसभेनंतर यावेळेस तरी मतदानाचा टक्का वाढेल, पण तसं झालेलं नाहीये. ठाण्यामध्ये काय कारणं राहिलेली आहेत कमी मतदानाची? विशेषतः कल्याण पश्चिम मध्ये तर अत्यंत कमी झाले. नाही, नक्कीच कविता, जर आपण पाहिलं तर सकाळी ज्या पद्धतीने उत्साह जो मतदारांमध्ये दिसत होता तो उत्साह नंतर दुपारच्या नंतर दिसता नाही. दुपारी देखील मी अशाच पद्धतीने एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना आपण सांगितलं की जर सकाळच्या पद्धतीने जर मतदार बाहेर निघाले असते तर कदाचित हा 60% वरतीच हा आकडा पोहोचू शकला असता. 50% म्हणजे हा फारच तसं समाधानकारक हा आकडा नाही आहे. त्यामुळे नक्की कल कोणाच्या बाजूने जातोय, महायुतीच्या बाजूने हा कल
जाणार का किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने हा कल जाणार हे आता सांगणं शक्य नाहीये, परंतु त्याचे अंदाज मात्र आता कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी आहेत ते घ्यायला लागलेत. एक सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं की उमेदवारांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाली आणि त्यांच्याकडे अवधी खूप कमी प्रमाणात आला आणि तो अवधी कमी असल्यामुळे देखील ते मतदारांपर्यंत पोहोचणं त्यांना शक्य नव्हतं. अशा अनेक अडचणी देखील या निवडणुकीच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये होतं. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर दुसरं आपण पाहिलं की महायुतीचे म्हणजे मुख्यमंत्री स्वतः त्यांचा हा बालेकिल्ला आहे, ठाणे जिल्हा म्हणजे हा त्यांचा बालेकिल्ला आहे आणि असं असताना देखील मुख्यमंत्र्यांनी ठाण्याकडे बारकाईने त्यांचं लक्ष होतं, परंतु ते संपूर्ण राज्यभर फिरत होते. आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरतात, परंतु ठाण्याच्या प्रत्येक उमेदवाराची ती माहिती घेत होते, त्यांचे अंदाज सगळे घेत होते. त्यामुळे महायुतीकडे हा कल कसा जातो हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडताना ह्या सगळ्या प्रचारामध्ये कमी दिसली, कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे त्यांचे नेते फारसे ठाण्याकडे फिरकलेच नाहीयेत. कारण बाळासाहेबांचं ठाणं म्हणून हे ओळखलं जातं आणि शिवसेनेने खऱ्या अर्थाने या ठाण्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु उद्धव ठाकरेंची यांची सभा सोडली तर ना संजय राऊत असतील ना सुषमा अंधारे असे जे दुसऱ्या फळीतले जे नेते आहेत, पहिल्या दुसऱ्या फळीतले नेते हे फारसे या ठाण्याकडे फिरकले नाहीत. त्याचा देखील काही फारसा त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हा कमी होता. त्याची देखील काय कारणं आहेत का असं देखील अंदाज लावला जातोय. परंतु हा शेवटचा एक तास आता जो आहे होता 5 आणि 6 या एका तासामध्ये किती टक्क्यांनी मतदान वाढतं हे पाहणं गरजेचं आणि त्यानंतरच आपला काही अंदाज बांधता येईल. म्हणजे शेवटची आकडेवारी अजूनही हाती येणं बाकी आहे. काही ठिकाणी अजूनही मतदान सुरू आहे, कारण 6 नंतर जे मतदान केंद्रावर पोहोचलेले होते 6 पर्यंत त्या सगळ्यांचं मतदान सुरू आहे. सागर, तुमच्याकडे येते. निवडणूक आयोगानं यांची मतदानाची टक्केवारी वाढवावी म्हणून मधला आठवड्यातला दिवस बुधवार घेतला. निवडणूक आयोगानं कान टोचून झाले, माध्यमांनी वारंवार सांगून झालं, सेलिब्रिटीजनी आवाहन करून झालं, पण मुंबईकर काही मतदानाला बाहेर पडायला तयार नाहीयेत. याही वेळेस तोच कित्ता गिरवतायत मुंबईकर. काय कारण आहे? कविता, मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. एकतर महाराष्ट्रामध्ये 2019 नंतरनं जे काही खिचडी राजकारण झालेलं आहे त्यामुळे कदाचित मतदारांमध्ये थोडासा उत्साहाचा प्रश्न येतोय. ज्यांचं दैनंदिन आयुष्य राजकारणाच्या शिवाय जगलं जातं त्यांना फारसा त्यात रस आहे का अशा विषयी प्रश्न उपस्थित होतो, कारण की ज्यांचं पॉलिटिक्सची कनेक्शन्स आहे ते कदाचित उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, 2019ला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जवळपास 61% आसपास मतदान झालं होतं आणि आता जी अधिकृत आकडेवारी येते त्याच्यानुसार 5 वाजेपर्यंत 58% मतदान झालेलं आहे. म्हणजे 1 तासाच्या कालावधीमध्ये किंवा जर त्यापुढे थोडंसं रांगा जर जास्त असतील तर जवळपास ॲव्हरेज असं म्हणलं जातं की 10 ते 15% मतदान हे या दरम्यान वाढतं. जर तसा विचार केला तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 68% आणि काही विधानसभा मतदारसंघामध्ये तर जवळपास 75% मतदान जात आहे. मुंबईमध्ये सुद्धा जर विचार केला तर लोकसभा ज्या आत्ता नुकत्याच झाल्या होत्या आणि आधीच्या 2019च्या विधानसभेच्या तुलनेने महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मतदानाची आकडेवारी वाढताना दिसतीये, हे चांगली गोष्ट म्हणावी लागेल. आणि विशेष म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आहे की मुंबईमध्ये कुलाबामध्ये लास्ट टाइम ज्यावेळेस वोटिंग झालं होतं त्यावेळेस जवळपास फक्त 42% मतदान होतं. आता मात्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुलाबामधलीच आकडेवारी 42% पर्यंत आलेली आहे. म्हणजे जर शेवटच्या टप्प्यामध्ये जवळपास ॲव्हरेज 8 ते 10% मतदान वाढत असेल तर जवळपास 52% मतदान वाढतंय. म्हणजे मुंबईकर मतदानाला उतरले आहेत. म्हणजे वारंवार केलेली जनजागृती असेल, वारंवार केलेली आवाहनं असतील ती काही प्रमाणात तरी कामी आल्याची चिन्ह दिसतात, कारण मतदानाचा टक्का काहीसा मागच्या वेळेच्या तुलनेत वाढला असं तुम्ही सांगताय. सागर, तुम्ही राहाच आपल्यासोबत, पण कोल्हापूरमध्ये मतदानाची वेळ जशी संपली त्यानंतर काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. कोल्हापूरमधली दृश्य आपल्या समोर येत आहेत. कोल्हापूरमध्ये मतदान केंद्रांच्या बाहेर राडा झाल्याची परिस्थिती आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर कोल्हापूरमधल्या काही मतदान केंद्रांच्या बाहेर तणावाची परिस्थिती होती. मतदानानंतर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं आणि त्या दृश्य आता आपल्या समोर येत आहेत. आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आता आपल्या सोबत आहेत कोल्हापूरमध्ये काय घडलं याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी. विशाल, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? नक्कीच. कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये सदर बाजार या ठिकाणचा जो मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रामध्ये काही मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी आलेले होते, मात्र संध्याकाळी
6ची वेळ संपल्यामुळं या मतदारांना आत सोडलं नाही, त्यामुळे या मतदारांनी या मतदान केंद्राबाहेर दंगा सुरू केला आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठा पोलीस बंद जो आहे तो या परिसरामध्ये तैनात करण्यात आला. ही सगळी दृश्य जी आता आपण पाहतोय दोन्ही गटाकडून जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 6 नंतर या मतदारसंघावर या मतदान केंद्रावर आत न सोडल्यामुळे या कार्यकर्त्याचा जो रोष आहे तो रोष कुठेतरी पाहायला मिळाला. मात्र पोलिसांनी लवकरच या सर्व कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, आक्रमक कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या तणावपूर्ण जी आहे ती सध्या पाहायला मिळते. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कोल्हापूरमधली ही परिस्थिती, मतदान केंद्र सदर बाजार मधलं मतदान केंद्र आहे त्याच्या बाहेर ही परिस्थिती आहे, कारण 6 नंतर आलेल्या मतदारांना आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊयात. उत्तर महाराष्ट्रातला दिवसभराचा मतदानाचा उत्साह नेमका कसा होता, मतदानाची आकडेवारी नेमकी काय आहे, प्रांजल आपल्या सोबत आहेत ही सगळी माहिती देण्यासाठी. प्रांजल, कविता, आपण जर बघितलं तर लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेसाठी अनेक ठिकाणी कुठे अधिक तर कुठे कमी मतदान झाल्याचं बघायला मिळतंय. यासोबतच ग्रामीण किंवा जो आदिवासी भाग आहे तिथे शहरी भागापेक्षा अधिक मतदान झाल्याचं दिसून येतं. म्हणजे जसं जर आपण नंदुरबारचं उदाहरण घेतलं तर 64% एवढं मतदान हे झालं आहे. साहजिकच आहे ही 5 वाजेपर्यंतची आकडेवारी आहेत. आणि आपण जसं म्हणजे आता फक्त काही वेळापूर्वीच आपण नांदगावमधील एका मतदार केंद्राबाहेरचं चित्र बघितलं तर दूरपर्यंत रांगा आहेत. म्हणजे किमान 9 तरी वाजतील तिथे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. त्यामुळे निश्चितच हा जो आकडा आहे मतदानाची ही जी टक्केवारी आहे ती वाढेल यात काही शंका नाही. हे झालं मतदानाबाबत. दुसरीकडे जर आपण जर वादाच्या जर घटना बघितल्या कविता तर आजवर आपण म्हणजे मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी वाद बाचाबाची इथपर्यंतच्या घटना खरं तर बघत आलो आहेत. मात्र आज खरं तर नांदगावमध्ये जे काही चित्र बघायला मिळालंय ते बघता महाराष्ट्र खरं तर कुठल्या दिशेने चालल्यात हा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. आपण जर बघितलं तर नांदगावमध्ये सकाळी कुठेतरी सुहास कांदे आणि समीर भुजबळ आमने सामने आले होते, त्यांच्यामध्ये वाद हे झाले होते. या संपूर्ण घटनेची खरं तर चौकशी देखील सुरू आहेत. मात्र ही घटना ताजी असताना दुसरी जी खरं तर घटना समोर आली होती की एका कारमध्ये पैसे सापडले होते. त्यानंतर हे पैसे लोकांनी तिथे पकडून नाही दिले आणि त्यानंतर एक जो तिथलाच या गर्दीतील गर्द या एक इसम जो होता तो चक्क कारवरती चढला आणि त्यांनी नोटा खरं तर फाडल्या आणि त्या सर्वीकडे खरं तर त्यांनी अशा फेकल्या. त्यामुळे कुठेतरी हे जे दृश्य आहे ते कुठेतरी निश्चितच कुठेतरी दुर्दैवी खरं तर अशी संपूर्ण घटना असं म्हणावी लागणार आहे. कुठेतरी पैसे खरं तर सापडलेत असे आरोप वारंवार होत आहेत आणि नोटा देखील फाडल्या जात आहेत. ही कुठेतरी ही घटना जी आहे ती समोर आली आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर धुळ्यामध्ये देखील धुळे शहरामध्ये 2 जणांना मारहाणी करण्यात आली आहे. हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप हा केला जातोय आणि त्यांना देखील मारहाण केल्यानंतर पोलिसांच्या देखील ताब्यात हे देण्यात आले आहेत. यासोबतच धुळ्यामध्येच आपण जर बघितलं तर एक घटनाही समोर आली आहे. जवळपास 94 कोटी रुपयांच्या चांदीच्या विटा या खर्च सापडलेल्या आहेत. त्या एका बँकेशी संबंधित आहेत असं देखील बोललं जात आहे. यासोबतच आपण तिसरी जर घटना बघितली तर तिसरी घटना जी आहे ती शिर्डीमध्ये खरं तर घडलेली आहे. शिर्डीच्या श्रीरामपूरमध्ये जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आरोप केला होता. रात्रीची घटना होती की गोळीबार हा खरं तर झालेला आहे. त्यांनी यावर तक्रार देखील दिलेली आहे. त्याबाबतचा देखील संपूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे. यासोबतच खरं तर नाशिकमध्ये आपण जर तर नाशिक शहरातील नाशिक मध्य असेल, पूर्व असेल, यासोबतच पश्चिम असेल, अनेक घटना खरं तिथे समोर आल्या. अनेक घटना घडल्या आहेत नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. सगळ्या घटनांचा तुम्ही आढावा घेतलात, राहाच आपल्यासोबत. यानंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा सुद्धा आढावा घ्यायचा. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदान नेमकं किती झालंय आणि ही मतदानाची आकडेवारी समाधानकारक आहे का. अगदी छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी. हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत सलग 100 तास पहा महायुद्ध माझ्यासोबत फक्त एनडीटीव्ही मराठीवर. विदर्भ नक्की कुणाचा लावणार निकाल. मराठवाड्यात कुणाची जीत कुणाची हार.
पश्चिम महाराष्ट्र कोणाला साथ देणार? उत्तर महाराष्ट्र कुणाची लावणार वाट? मुंबई कोकणात सुसाट गाडी कुणाची? 20 नोव्हेंबर पासून 23 नोव्हेंबर पर्यंत 100 तास सलग महायुद्ध पहा NDTV मराठीवर. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी. आपल्या सर्वांचं NDTV मराठीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांचा दिवसभरातल्या मतदानाच्या टक्केवारीचा आणि घटनांचा आढावा आपण घेतोय. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जायचंय. पश्चिम महाराष्ट्रामधून रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत आणि मराठवाड्यामधनं मोहसिन शेख आहेत. रामराजेंकडे सुरुवातीला जाऊयात. रामराजे, कसा राहिला दिवसभरातला मतदानाचा उत्साह आणि विशेषतः बारामतीमध्ये काय काय घडलं? बिलकुल, बारामतीच्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पुणे जिल्हा हा महत्त्वाचा आजचा दिवस ठरलेला आहे. त्याचं कारण म्हणजेच की इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि भरणे मामा यांच्यामधला संघर्ष पुन्हा एकदा उफळून आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. तिथं सुद्धा दत्तात्रय भरणे यांचे व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे आणि कशा पद्धतीनं गोंधळ झाल्याचं ते आपण पाहिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की बारामतीमध्ये योगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामधला हा संघर्ष जो आहे तो आज पण पाहायला मिळालेला आहे. शर्मिला पवार यांनी थेट आरोप केलेला आहे की दमदाटी केली जाते अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून. कारण जे बारामतीमधला एक जे निवडणूक मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी अचानक शर्मिला पवार आल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांना काही आतमध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर त्या भडकल्या आणि इथे काहीतरी चुकीच्या गोष्टी चालू आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा त्यांनी दाखल केली आहे. त्याच्यावर अजित पवार यांनी म्हटलेलं आहे की आपल्या कार्यकर्त्याकडून कोणतीही अशा प्रकारची घटना घडली नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि मुळात उमेदवार नसताना शर्मिला पवार या केंद्रामध्ये कसं काय येऊ शकतात असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे अजित पवार गटाकडून सुद्धा एक तक्रार जी आहे ती दाखल करण्यात येणार आहे. मुळात इथला जो संघर्ष आहे तो पाहावा लागणार आहे. नवीन नौखे पाटीकोरी असलेले योगेंद्र आणि दुसरे म्हणजेच की 32 वर्षाचा राजकीय अनुभव इथला कामकाज आणि त्याचबरोबर असलेला दांडगा जनसंपर्क असलेले अजित पवार. त्यामुळे तरुण आणि एकदम राजकारणामध्ये कसलेले असे काका आणि पुतण्याच्या हा संघर्ष आहे. त्यामुळं बारामतीची जनता कोणाच्या पारड्यामध्ये नवीन चेअरच्या पारड्यामध्ये कौल देते का अजित पवारांकडे कौल देते हे पाहावं लागणार आहे. शरद पवार यांनी भावनिक आव्हान केलेलं आहे परंतु योगेंद्र पवार यांच्या पाठीशी अनुभव नाही आहे, राजकीय कोणतेही पद नाही आहे, त्याचबरोबर काम सुद्धा केलेलं नाही आहे. मात्र शरद पवारांची एकच शिदोरी आहे ते म्हणजेच की आवाहन आणि इमोशनल आव्हान ही शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांचं कामकाज म्हणजे की आम्ही दिवसभरात आज जे मतदारांशी सुद्धा चर्चा केली किंवा बोललो योगेंद्र जे आहे ते लोकांना इथल्या जास्त माहिती सुद्धा नव्हते. लोकसभेच्या नंतर ते माहिती झालेली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बाजूने जो आहे काही प्रमाणामध्ये कौल दिसून आलेला आहे. आपल्यासोबत इथले आपले प्रतिनिधी सुद्धा देवा आहेत. आपण त्यांच्याकडून इंदापूरचं गणित जाणून घेऊयात आणि बारामतीत सुद्धा इंदापूरमध्ये काय हर्षवर्धन पाटील कारण पुनर्वसन होईल हर्षवर्धन पाटलांचं. इंदापूरच्या निवडणुकीकडे जर आपण बघितलं तर इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अतिशय टोकाचा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळतोय. मात्र दुसरी एक बाजू या निवडणुकीत प्रकर्षानं जाणवते. प्रवीण माने हे एक युवा नेतृत्व आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वाढलं. राष्ट्रवादी काँग्रेस आता फुटली मागील वर्ष दीड वर्षामध्ये. मात्र हे दोन्ही नेते दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने हे राष्ट्रवादीमधूनच पुढे आलेले नेते आहेत. यांच्या राजकारणाचं जर गणित आपण बघितलं तर हे दोन्ही एकाच पक्षात राहिलेले नेते. त्यामुळं प्रवीण माने कितपत परिणाम करतात या निवडणुकीवर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आणि याच गणितावर जे आहे ते याच गणितावर इंदापूरची लढत अवलंबून असेल. त्यामुळे जितकी बारामतीची लढत ही पुणे जिल्ह्यामधली महत्वाची आहे तितकीच इंदापूरमधली. राहत आपल्यासोबत मोहसिन शेख यांच्याकडे जाऊयात मराठवाड्यातली आकडेवारी आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी. मोहसिन, कविता, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वाजेपर्यंत 60.83% एवढं मतदान झालं आहे.
आणि दुपारनंतर ही टक्केवारी वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. आता निवडणुकीत आज दिवसभर काय झालं हे जर बघितलं तर काल रात्रीपासून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आज सकाळी सिल्लोड तालुक्यात एका ठिकाणी मतदान केंद्रावर हाणामारीची घटना समोर आली, व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांचा एका कार्यकर्त्याला दमदाटी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यासोबतच कालपासून अनेक नेत्यांच्या उमेदवारांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या घटना देखील समोर आल्या. काल रात्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. आता काही वेळापूर्वी वैजापूर येथील रमेश बोरनारे जे शिंदे सेनेकडून रिंगणात आहे त्यांच्या गाडीवर देखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मुद्द्यावरून ही निवडणूक मुद्द्यावर गेल्याची देखील ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते. आता 5 वाजेपर्यंत जे मतदान झालेलं आहे तर त्यानंतर देखील आणखी अनेक मतदान केंद्रावर गर्दी असल्याचं पाहायला मिळते. सिल्लोड तालुक्यातील एक हळदा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आत्ता सध्या 300 पेक्षा जास्त लोक जे आहेत तर मतदान केंद्रावर उपलब्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत अजूनही मतदान केंद्रावर गर्दी असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण आकडेवारी येऊ शकते असं माहिती जी आहे तर अधिकाऱ्यांकडून मिळते. त्यामुळे मराठवाड्यात असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे तर ती मतदानाची टक्केवारी जी आहे ती पुढचं गणित जे आहे तर ते ठरवणार आहे हे जवळपास स्पष्ट आहे. आता काही वेळात ही सगळी आकडेवारी समोर येणार आहे. थोड्याच वेळात ही सगळी आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतरच चित्र आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होईल, कारण 5 नंतरचं मतदान नेमकं किती झालं याची आकडेवारी आपल्या सगळ्यांसमोर असेल.